तुमच्या आमच्या भिकारी विचारसरणीच्या पलीकडची गोष्ट केरळ सरकारने केली। केरळ सरकारने ग्रॅज्युएशन पर्यंतचं शिक्षण फ्री ऑफ कॉस्ट केलंय आणि हे एकमेव राज्य भारतात असं ठरलंय ज्यांनी भिकार धंदे करण्यापेक्षा शिक्षणावर लक्ष दिलंय। सूत्रधार मुद्द्याचं बोल भावामध्ये आजचा आपला विषय आहे तुमची आमची भिकारी विचारसरणी। वित्त मंत्रालयाने सुद्धा जाहीर केले की ह्या फुकट पैसे देण्याच्या योजनांमुळे राज्य सरकारांवर कर्ज वाढत चाललंय आणि आपल्यासारखी भिकारी विचारसरणीची लोक 1,500 सरकारकडून घेऊन 5,000 शाळेच्या फीला घालवत आहेत। विचार करा, ग्रॅज्युएशनच्या एका वर्षाची फी 50,000 जरी पकडली, 3 वर्षाच्या ग्रॅज्युएशनचे 1.5 लाख रुपये वाचतात। 1,500 महिन्यांनी तुम्ही काहीच पैसे वाचवू शकत नाही आणि 50,000 आता शाळेची फी झाली। दुसरं राज्य म्हणजे गोवा। गोव्यातले सरकारी दवाखाने खूप चांगले आहेत, म्हणजे एखादा 50,000चा खर्च गोव्यातल्या सरकारी दवाखान्यात 5,000 होऊ शकतो। मग 45,000 रुपये वाचतायत। तुमची महिन्याची 1,500ची अगरबत्ती घेऊन तुम्ही कुठे फिरताय हा विचार करा। हे 1,500 रुपये, मटणाच्या पार्ट्या, मतदानाच्या आदल्या दिवशी घेतलेले मतदानासाठीचे पैसे, ह्या सगळ्यातून कुठेतरी बाहेर आलं पाहिजे। तुम्ही थोडेफार पैसे घ्या, पण मतदान कुणाला करायचंय आणि का करायचंय? मतदान करताना राजकारण्यांकडून काय मागायचंय हे लक्षात घ्या। राजकारण्यांकडून शिक्षण आणि चांगले सरकारी दवाखाने मागायचे, म्हणजे आपल्याला 1,500ची नाही तर आपले 1,00,000-1.5 लाख वाचवायची संधी मिळेल। हा मुद्दा तुम्हाला कसा वाटतोय मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच मुद्द्यांसाठी फॉलो करा सूत्रधारला।